नमस्कार. आपण आता बघत आहात 24 लोकव्यासपीठ 24. ग्रंथालय अनुदान वाढ अंतिम टप्प्यात, संचालक अशोक गाडेकर यांची संमेलनात माहिती. नाशिक. महाराष्ट्र राज्यातील ग्रंथालयाच्या अनुदानात आतापर्यंत 7 वेळा वाढ झाली असून 8व्यांदा वाढ प्रस्तावित आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती ग्रंथालय संचालनालयाचे संचालक अशोक गाडेकर यांनी दिली. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जिल्ह्यातील ग्रंथालय पदाधिकारी संचालकांसाठी आयोजित संमेलनाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. सावानाच्या मु.श. औरंगाबादकर सभागृहात रविवारी दिवसभर हे संमेलन झाले. समारोपाच्या प्रसंगी उपसंचालक शशिकांत काकड, पुणे येथील निवृत्त ग्रंथपाल प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुंभार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे, सावाना अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके, उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुनील कुटे, कार्याध्यक्ष संजय करंजकर मंचावर उपस्थित होते. गाडेकर म्हणाले की वाचनालयांना मिळणाऱ्या अनुदानाच्या तुलनेत त्यांचा खर्च खूप कमी असतो. वाचनालयांनी विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून द्यावी. ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणालीची काळजीपूर्वक अर्ज भरावेत. डॉक्टर कुंभार म्हणाले की डिजिटल युगात वाचनालये साधने बदलली असली तरी पुस्तकांचे महत्त्व कमीच झालेले नाही. उलट वाचनालयांसाठी योग्य विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती वाचकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी वाढली आहे. त्यासाठी वाचनालयांनी काळानुरूप बदल स्वीकारावेत. दरम्यान संमेलनाच्या प्रथम सत्रात श्याम जोशी यांनी ग्रंथपालांच्या जबाबदाऱ्या, शशिकांत काकड यांनी महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम व त्यामधील सुधारणांचा परामर्श या विषयावर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात रवी चौधरी यांनी वाचन संस्कृती आणि आज, काल आणि उद्या, डॉक्टर सुवर्णा देशले यांनी सार्वजनिक वाचनालय व बालसभासद, तर हिरंब गोविलकर यांनी हिशोबपत्रका संबंधात घ्यावयाची काळजी या विषयावर माहिती दिली. त्यानंतर चर्चासत्रात जिल्ह्यातील ग्रंथालय पदाधिकाऱ्यांनी कामकाजातील अडचणी, वाचक वाढवण्याचे उपाय व ग्रंथालयाच्या वाटचालीबाबत चर्चा केली. प्रमुख सचिव गिरीश नातू, सहसचिव जयेश बर्बे, ग्रंथ सचिव देवदत्त जोशी, प्राध्यापक सोमनाथ मुठाळ, जयप्रकाश जातेगावकर, धर्माजी बोडके, प्रेरणा बेळे आदी उपस्थित होते. यावेळी स्मरणिकेत वाचनालयाची माहिती. यावेळी संमेलनानिमित्त जिल्ह्यातील ग्रंथालयांचा लेखाजोखा मांडणारी स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. त्यात 80हून अधिक वाचनालयाच्या संपूर्ण माहितीचा समावेश आहे. संमेलनात जिल्ह्यातील 255 पैकी 94 वाचनालयाचे 135 पदाधिकारी उपस्थित होते.